Hello everyone. Today we learn about electric intensity at a point due to an electric dipole. Electric intensity at a point due to an electric dipole. Case 1. At a point on the axis of a dipole, consider an electric dipole consisting of two charges minus q and plus q separated by a distance 2l as shown in figure 1. ओके आपण काय डिस्कस करतोय टुडे वी डिस्कस अबाउट इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पॉईंट ड्यू टू ॲन इलेक्ट्रिक डायपोल. याच्यामध्ये आपण केस फर्स्ट डिस्कस करतोय. तर फर्स्ट केसमध्ये काय डिस्कस करतोय की ॲट अ पॉईंट ऑन दी ॲक्सिस ऑफ अ डायपोल. ही काय आहे केस फर्स्ट. तर केस फर्स्टमध्ये आपण काय कन्सिडर करतोय इलेक्ट्रिक डायपोल. यू नो दॅट इलेक्ट्रिक डायपोल है ना. तर काय कन्सिडर करते की इलेक्ट्रिक कन्सिडर एन इलेक्ट्रिक डायपोल कंसिस्टिंग ऑफ टू चार्जेस माइनस क्यू एंड प्लस क्यू सेपरेटेड बाय अ डिस्टन्स 2l ॲज शोन इन फिगर 1. ओके आपण कन्सिडर करतोय की दोन चार्जेस आहेत. कोणकोणते मायनस क्यू आणि प्लस क्यू हे दोन चार्जेस कन्सिडर केलेले आहोत आपण आणि त्याचा सेपरेटेड बाय डिस्टन्स 2l आहे. आपण हे कशावरून म्हणतोय फिगर 1 वरून म्हणतोय. ओके आपण फिगर पण डिस्कस करणार आहोत. तर हे फिगर 1 वरून आपण कन्सिडर करतोय. लेट P be a point at a distance r from the center C of the dipole. ओके आपण ती जी कन्सिडर आपण जे चार्जेस करतोय तर त्या चार्जेसचं जे सेंटर आहे तो सेंटर काय आहे. आपण पॉईंट काय कन्सिडर करतोय P. तर त्या P म्हणजे सेंटर ऑफ दी P पासूनचा जे डिस्टन्स आहे तो काय आहे r आहे. द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी वेक्टर ऑफ EA at P due to the dipole is the vector sum of the field due to the charge minus q at A and plus q at B है ना. जसं आपण काल डिस्कस केला होता इलेक्ट्रिक डायपोलमध्ये. ते इलेक्ट्रिक डायपोलमध्ये सुद्धा आपण डिस्कस केला होता ना की जे इलेक्ट्रिक डायपोल बघा आपण काय कन्सिडर केला होता की आपण पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज त्या दोघांचा जे डिस्टन्स होता म्हणजे सेपरेटेड बाय डिस्टन्स आपण काय कन्सिडर केलेला होता 2l. म्हणजे सेंटरपासून ते जे मायनस क्यूचा डिस्टन्स होता तो एक फर्स्ट लेंथ आणि सेंटरपासूनचा जे पॉझिटिव्ह क्यू होता तो एक लेंथ म्हणजे टोटल किती झाले 2l है ना. आणि आपण काय कन्सिडर केला होता जी मायनस क्यू होता ती मायनस क्यू आपण त्या मायनस क्यूला आपण काय कन्सिडर केला होता पॉईंट 1 कन्सिडर केला होता आणि जे पॉझिटिव्ह चार्ज होता त्याला आपण काय कन्सिडर केला होता पॉईंट बी कन्सिडर केलेला होता है ना. तर आपण म्हणू शकतो ना की ॲट P ड्यू टू डायपोल इज द वेक्टर सम म्हणजे जे P पॉईंटला जे डायपोल होतोय P पॉईंट ड्यू टू दी डायपोल इज द वेक्टर सम. मग वेक्टर सम आपण कोणत्या पॉईंटमध्ये कोणत्या चार्जेसमध्ये करतोय मायनस क्यू म्हणजे A पॉईंट आणि प्लस क्यू म्हणजेच B पॉईंट. लेट्स सी अ डायग्राम इलेक्ट्रिक फील्ड ऑफ डायपोल अलॉंग इट्स ॲक्सिस. ओके बघा जसं आपण आत्ता थेरीमध्ये आपण डिस्कस केला होता मायनस क्यू चार्ज आहे आणि प्लस क्यू चार्जेस आहे. तर बघा डायग्राममध्ये आपण म्हणतोय ना की मायनस क्यू त्या मायनस क्यूला आपण पॉईंट काय कन्सिडर केलेला आहे A आणि जी प्लस क्यू आहे त्या प्लस क्यूला आपण पॉईंट काय कन्सिडर केलेला आहे P आणि त्या दोघांचा डिस्टन्स मायनस क्यू आणि प्लस क्यूचा जे डिस्टन्स आहे तो काय आहे 2l आहे है ना. तर आपण बघा P पॉईंटपासूनचं जे सेंटर ऑफ डिस्टन्स आपण काय कन्सिडर केलेला आहे r आहे है ना. बघा आपण त्याच रोपासून बघा जे तुमची काय होती आपण सेंटर ऑफ दी पॉईंट P कन्सिडर केलेला आहे आणि D आणि Q हे काय आहे D आणि Q आपण त्या पॉईंटला आपण नेम दिलेला आहे. म्हणजे आपण काय म्हणतोय की तुमचा म्हणजे P पासूनचा जे डिस्टन्स PQ आणि P टू D पासूनचा डिस्टन्स म्हणजे PD. हे PP नाही आहे PD आहे. ओके प्रिंट मिस्टेक आहे. तर आपण इथे जे पॉईंट P आहे तर पॉईंट P पासूनचं डिस्टन्स Q म्हणजे PQ आणि P2 ते डिस्टन्स जे आहे D म्हणजे PD. ओके आणि त्यांचा जे दोघांचा आपण डिस्टन्स कन्सिडर करतोय तो काय आहे r कन्सिडर करतोय. मग वेक्टर सम जर वेक्टर सम ॲडिशन करायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड ऑफ EA म्हणजे स्मॉल a इज इक्वल्स टू काय आहे इलेक्ट्रिक फील्ड कुठे डायपोल मुवमेंट कोणत्या दोन पॉईंटला होतोय कॅपिटल A आणि कॅपिटल B है ना. आपण वेक्टर ॲडिशन करायचं असेल तर आपण काय करू शकतो वेक्टर सम ऑफ ॲडिशन म्हणजे वेक्टर ऑफ EA इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ E कॅपिटल A प्लस वेक्टर ऑफ EB है ना. म्हणजे EA अँड P ही कशी आहे
पॅरलल आहे है ना. तर आपण हे डायग्रामवरून आपण म्हणतोय. तर बघा जे ई ए पेक्षा ग्रेटर देन काय आहे ई बी है ना. बघा ए बीच्या बघा तुम्हाला इथे दिसतोय ना कन्सिडर आपण पॉईंट डॉट डॉट लाईन आपण डॉट डॉट बघा बी पॉईंटपासून डॉट 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 लाईन आहे आणि बघा आपण एक सेंटर ऑफ पॉईंट पी कन्सिडर केलेला आहे, क्यू आणि डी कन्सिडर केलेला आहे. म्हणजे ए पेक्षा डीची मॅग्नेट्यूड जास्त आहे ना. आपण म्हणू शकतो ना की मोड ऑफ वेक्टर ऑफ ई ए ग्रेटर दॅन मोड ऑफ वेक्टर ऑफ ई बी. Electric field intensity at P due to the charge minus Q at A है ना. इलेक्ट्रिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे ती आपण काय कन्सिडर करतो म्हणजे पी पॉईंटपासून कन्सिडर करतोय ना. तर ड्यू टू दी चार्ज मायनस क्यू ॲट ए है ना. तर आपण काय इक्वेशन म्हणू शकतो ना इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ ई ए इज इक्वल्स टू मग काय असेल आपल्याला माहीत आहे ना की वेक्टर ऑफ ई एचा मॅग्नेट्यूड काय आहे 1/4πε0 इंटू क्यू अपॉन आर प्लस एल चा स्क्वेअर है ना. म्हणजे आर प्लस एल याचा काय आहे स्क्वेअर आहे इंटू वेक्टर ऑफ पी डी है ना. ए पॉईंटपासूनचा आपण काय म्हणतोय वेक्टर ऑफ पी डी. पी डी काय आहे युनिट वेक्टर आहे कशाच्या डायरेक्टेड अलॉंग दी पी डी है ना. तर आपण हे म्हणू शकतो ना हा इक्वेशन कशावरून मायनस चार्ज मायनस क्यू पॉईंट ॲट पॉईंट ए है ना. तर हे बघा लक्षात ठेवायचं कधी पण की इलेक्ट्रिक फील्डची मॅग्नेट्यूड काय असते 1/4πε0 हे नेहमी लक्षात ठेवायचं. याचा मॅग्नेट्यूड हाच असतो इलेक्ट्रिक फील्डचा. ठीक आहे. तर आपण काय म्हणतोय की वेअर पी डी काय आहे युनिट वेक्टर आहे डायरेक्टेड अलॉंग दी वेक्टर ऑफ पी इंटू वेक्टर ऑफ डी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट पी ड्यू टू चार्ज प्लस क्यू ॲट बी मग काय असेल आता इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ ई बी इज इक्वल्स टू 1/4πε0 इंटू क्यू अपॉन आर मायनस एल स्क्वेअर इंटू वेक्टर ऑफ पी क्यू है ना. कारण की बघा आपण ई एला काय कन्सिडर केलेलं होता सेम इक्वेशन फक्त प्लस आणि मायनस. कारण की जे डायपोल मुवमेंट होतोय ते डायपोल मुवमेंट कशी आहे अपोजिट डायरेक्शनला आहे है ना. तर इथे आपण काय म्हणतोय की फक्त आपण इथे बघा फक्त इथे साइन कन्व्हेन्शन होतोय. जे जिथं निगेटिव्ह साइन होती तिथे तुमचा काय पॉझिटिव्ह आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे तिथे काय आहे निगेटिव्ह. मग ई बी हे कुठे ई बी हे कोणत्या वेक्टरला डायरेक्टेड अलॉंग आहे ती पी क्यूला. तर आपण म्हणू शकतो ना वेअर पी क्यू इज अ युनिट वेक्टर डायरेक्टेड अलॉंग वेक्टर ऑफ पी क्यू. The magnitude of vector of EB is greater than that of vector of EA है ना. पण आपण बघितलं ना डायग्राममध्ये की जी मॅग्नेट्यूड आहे ती मॅग्नेट्यूड ई म्हणजे जी मॅग्नेट्यूड आहे इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटीची मॅग्नेट्यूड तर सर्वात जास्त ग्रेटर म्हणजे मॅग्नेट्यूड कोणाची जास्त आहे ई बीची. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की द मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ऑफ ई बी इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ ई ए. ई ए पेक्षा ई बी काय आहे ग्रेटर आहे बिकॉज बी पी लेस दॅन ए बी है ना. म्हणजे बी पी काय आहे लेस दॅन ए बी. ए बी पेक्षा मोठं कोण आहे बी पी. रिझल्टंट फील्ड वेक्टर ऑफ ई ए ॲट पी ऑन दी ॲक्सिस ड्यू टू दी डायपोल इज. मग काय मिळेल इक्वेशन वेक्टर ऑफ ई ए इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ ई बी प्लस वेक्टर ऑफ ई ए. का कारण की ई बी काय आहे हे ग्रेटर दॅन आहे कोणापेक्षा ई ए पेक्षा. मग रिझल्टंट काय मिळेल तुम्हाला रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड काय मिळेल तुम्हाला ई ए इज वेक्टर ऑफ ई ए इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ ई बी प्लस वेक्टर ऑफ ई ए. द मॅग्नेट्यूड ऑफ वेक्टर ऑफ ई ए इज गिवन बाय mod of vector of EA is equals to 1/4πε0 है ना. त्याचा मॅग्नेट्यूड इंटू इन ब्रॅकेट क्यू अपॉन आर मायनस एल स्क्वेअर मायनस क्यू अपॉन आर प्लस एल स्क्वेअर है ना. म्हणजे आपण बघा वेक्टर ऑफ ई ए हे दोन्ही केस कन्सिडर करतोय आपण ई ए आणि ई बी. तर आपण काय म्हणू शकतो हा इक्वेशन आपण कन्सिडर करू शकतो ना त्या पॉईंटनी. मग therefore mode of vector of EA is equals to
क्यू अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट है ना. म्हणजे तुमचा डायपोल मुवमेंट तो चार्जवर होतोय ना, तर आपण म्हणू शकतो ना क्यू अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस 2l आर मायनस आर स्क्वेअर प्लस 2l आर मायनस एल स्क्वेअर अपॉन इन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore mode of vector of EA is equals to मग किती आहे बघ आपण काय म्हणतोय की आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर है ना. म्हणजे आपल्याला 2r आहे आणि 2l आहे, आपण कन्सिडर करू शकतो ना आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस दोघांचा बाय डिस्टन्स 2l आर मायनस आर स्क्वेअर प्लस 2l आर मायनस एल स्क्वेअर है ना. आपण काय म्हणू शकतो की मोड ऑफ वेक्टर ऑफ ई इज इक्वल्स टू काय मिळेल मग 2 इंटू 2LQ है ना इंटू आर अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू इन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर अपॉन होल स्क्वेअर ॲज इट इज. फक्त आपण वरचा काय केलं आहे, वरची आपण जी व्हॅल्यू आहे ती पुट केली आणि खालची व्हॅल्यू ॲज इट इज है ना. कारण की जे क्यू होता ते क्यूला आपण इनसाइड घेतलं आणि सगळं जे आहे ती बघा आर स्क्वेअर आपण काय करतोय बघा आर स्क्वेअर गेट कॅन्सल एल स्क्वेअर गेट कॅन्सल. मग आपल्याला काय आर गेट कॅन्सल. मग इक्वेशन काय मिळतोय 2 इंटू 2 म्हणजे बघा हे जे 2LR बघा इक्वेशन काय होतं तुमची आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर है ना. तर बघा आर स्क्वेअर कॅन्सल एल स्क्वेअर कॅन्सल आणि हे जे 2LR आहे ना आणि इथे पण 2LR आहे म्हणजे आर गेट कॅन्सल. मग तुम्हाला काय मिळतं बघा इथे हा 2L इंटू क्यू अपॉन इंटू आर एक आर आहे ना तुमचा. म्हणजे हे तुम्हाला इक्वेशन मिळालं, वरची व्हॅल्यू आपण पुट करून घेतली. मग खालचा 4 पाय ॲप्सिलॉन नॉट राहिला आणि जी आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर होल स्क्वेअर ती व्हॅल्यू ॲज इट इज है ना. बट 2LQ इज इक्वल्स टू पी. 2LQ काय आहे पी आहे. मग पी काय असतो, पी कशाने डिनोट करतो आपण पीला डायपोल मुवमेंट हे आपण पीने डिनोट करतो असतो. तर आपल्याला माहीत आहे 2LQ काय आहे पी आहे. मग इक्वेशन काय मिळेल मोड ऑफ वेक्टर ऑफ EA इज इक्वल्स टू 1 अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू 2PR अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअरचा होल ब्रॅकेट स्क्वेअर. याला म्हणा इक्वेशन 1. वेक्टर ऑफ EA इज डायरेक्टेड अलॉंग PQ. वेक्टर ऑफ EA जी आहे ती कशाची डायरेक्टेड अलॉंग आहे PQच्या है ना. हे आपण कशावरून म्हणतोय फिगर 1 वरून कन्सिडर करतोय ना आपण. विच इज द डायरेक्शन ऑफ द डायपोल मुवमेंट P. हे डायरेक्शन जी आहे ती कशाची आहे डायपोल मुवमेंटची आहे. म्हणजे वेक्टर ऑफ P दॅट इज फ्रॉम द निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे जे डायपोल मुवमेंट होतोय ते डायपोल मुवमेंट कुठून होतोय निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज है ना. पॅरलल टू द ॲक्सिस इफ आर ग्रेटर दॅन एल इंटू एल स्क्वेअर can be neglected compared to r square. Mode of vector of EA is equals to 1 upon 4 pi epsilon naught into 2pr cube. याला म्हणा इक्वेशन 2. The field will be along the direction of the dipole moment vector of P. आता आपण काय कन्सिडर करणार ही आतापर्यंत आपण हे जे एवढी केस स्टडी केली ही केस कशाची होती फर्स्ट केस होती. आता आपण काय डिस्कस करणार आहोत याच टॉपिकमध्ये सेकंड केस. सेकंड केस काय म्हणतोय आपण ॲट अ पॉइंट ऑन दी इक्वेटोरियल लाईन. यू नो दॅट इक्वेटोरियल लाईन है ना. आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेला होता इक्वेटोरियल लाईन बद्दल है ना. तर ॲट अ पॉइंट ऑन दी इक्वेटोरियल लाईन ॲज शोन इन फिगर 1A. Let's see a diagram. 1A electric field of a dipole at a point on equatorial line है ना. बघा आपण दोन चार्जेस कन्सिडर करतोय -Q आणि +Q. -Qचा पॉईंट A +Qचा पॉईंट B. दोघांचे जे डिस्टन्स आहे ही L म्हणजे Q सेंटर पासून ते -Q म्हणजे C पासूनचं A डिस्टन्स म्हणजे L आणि C टू B चा डिस्टन्स म्हणजे L म्हणजे किती झाले 2L है ना. ते अँगल बघा अँगल काय मिळतोय तुम्हाला
थिटाचा अँगल मिळतोय ना. तर बघा जी इक्वेटोरियल लाईन म्हणजे काय की तुमच्या त्या इक्वेशन जे तुमची ॲक्सिस आहे त्या ॲक्सिस लाईनच्या परपेंडिक्युलर काय असते, इक्वेटोरियल लाईन है ना. तर बघा ही काय आपल्याला इक्वेटोरियल लाईन मिळते ना, आपण त्याला पॉईंट पी कन्सिडर करतो म्हणजे सेंटर ऑफ द पॉईंट पी. आणि इथे तुमची काय होती बघा पी पासूनचा क्यू डिस्टन्स आहे ना, म्हणजे पी टू क्यू इलेक्ट्रिक फील्ड मिळते ना तुम्हाला. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे आउटवर्ड डायरेक्शनला जाते ना तुमची. तर मग पी टू क्यू पासूनचा जी डिस्टन्स जी आहे ती काय आहे, आपण त्याला काय नेम देतोय, ई बी. आणि त्या पी पासूनचा जे डिस्टन्स आहे ती काय आहे तुमची, आर आहे. म्हणजे ई बी आणि आरचा जी अँगल मिळतोय तो काय आहे, थिटा आहे है ना. आणि ज्या पी म्हणजे मायनस क्यू पासूनचा जे पी पर्यंतचा जे तुमची जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ती काय आहे, ई ए प्लस क्यू टू पीचा जे काय आहे तुमचा इलेक्ट्रिक फील्ड ई बी. आणि पी टू मायनस क्यूचा जे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इंटेन्सिटी ती काय आहे, ई ए आहे, ॲज शोन इन फिगर 1a. इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट P due to charge minus Q at A is where PA is the unit vector direction along vector of PA है ना. आपण काय म्हणतोय की जे इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याची जी पॉइंट ड्यू टू दी चार्ज मायनस क्यू ॲट ए, मग पी ए काय आहे, युनिट वेक्टर आहे. कशाची, डायरेक्शन अलॉंग वेक्टर ऑफ पी ए. Similarly, electric field at P due to charge plus Q at B. मग इक्वेशन काय मिळेल, वेक्टर ऑफ ई ए इज इक्वल्स टू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू मायनस क्यू अपॉन ए पीचा स्क्वेअर इंटू पी ए. मग आपण ए पी काय म्हणतोय, कारण की त्याचं जी वेक्टर अलॉंग दी डायरेक्शन आहे ते पी ए म्हणजे मायनस क्यूचा मग काय मिळेल तुम्हाला, पी ए मिळेल ना. इंटू काय म्हणतोय आपण, इंटू वेक्टर ऑफ पी ए. where PQ is the unit vector directed along vector of PQ or BP है ना. मग PQ काय आहे, युनिट वेक्टर आहे. कशाची डायरेक्टेड अलॉंग आहे, PQ किंवा BP. इलेक्ट्रिक फील्ड ॲट P इज द सम ऑफ अँड. आता आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रिक फील्डचा जे पॉईंट P आहे आपल्याला काय करायचं आहे, सम करायचा आहे. आपण मग इक्वेशन लिहू शकतो ना. देअरफॉर वेक्टर ऑफ ई ई क्यू जी आहे ती काय आहे, इक्वेटोरियल लाईन. आपण म्हणू शकतो देअरफॉर वेक्टर ऑफ ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इक्वेटोरियल लाईन इज इक्वल्स टू वेक्टर ऑफ ई ए प्लस वेक्टर ऑफ ई बी. म्हणजेच काय म्हणतोय आपण, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इक्वेटोरियल लाईन इज इक्वल्स टू इलेक्ट्रिक फील्ड ऑफ द इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट ए प्लस वेक्टर ऑफ इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट बी. कन्सिडर ट्रायंगल ACP. मग आता आपण काय करतोय, पायथागोरस थेरमनी चाललोय. म्हणजेच कन्सिडर ट्रायंगल ACP. तर देअरफॉर AP स्क्वेअर इज इक्वल्स टू PC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर is equals to R square plus L square is equals to BP square. Therefore, mode of vector of EA is equals to 1/4 pi epsilon naught into Q upon R square plus L square. याला म्हणा इक्वेशन 1. Therefore, vector of EB is equals to 1/4 pi epsilon naught into Q upon 4R square plus L square. याला म्हणा इक्वेशन 2 है ना. तर बघा आपण मग काय होतं इथे 1 गेट कॅन्सल, 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू 1/4 पाय ॲप्सिलॉन नॉट गेट कॅन्सल, क्यू गेट कॅन्सल, आर स्क्वेअर गेट कॅन्सल प्लस एन एल स्क्वेअर गेट कॅन्सल. म्हणजे हे दोघं इक्वेशन आपण जर, कारण की आपण हे जे इक्वेशन घेतोय तर ह्या इक्वेशन आपल्याला माहिती आहे, आपण त्याच्या मॅग्नेट्यूडवरून आपण घेतोय ना, फिगर 1 वरून. तर बघा ह्या सगळ्या गेट कॅन्सल होत आहे. मग तुमचं काय राहतोय, काय इथं काय राहील मग फक्त, देअरफॉर मोड ऑफ वेक्टर ऑफ ई ए इज इक्वल्स टू मोड ऑफ वेक्टर ऑफ ई बी. The resultant of field vector of EA and vector of EB acting at point P can be calculated by resolving these vectors, vector of EA and vector of EB, along the equatorial line and along a direction perpendicular to it.
है ना. मग तुम्हाला रिझल्टंट ऑफ द फील्ड काय मिळाला, ई वेक्टर ऑफ ई ए आणि वेक्टर ऑफ ई बी. तर आपल्याला माहिती आहे की ॲक्टिंग ॲट अ पॉईंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय रिझॉल्विंग दिस वेक्टर ई वेक्टर ऑफ ई ए अँड ई बी. ही काय आहे, इक्वेटोरियल लाईन आहे. कशाच्या लॉंग, डायरेक्शन म्हणजे डायरेक्शन परपेंडिक्युलर टू इट, है ना. ई ए आणि ई बी हे काय आहे, एक त्या एक्सिस लाईनच्या काय आहे ती परपेंडिक्युलर आहे. हे आपण फिगर 1 वरून कन्सिडर करू शकतो ना. आपण फिगर 1 मध्ये आपण कन्सिडर केलता ना, ती कशी होती, एकमेकांच्या परपेंडिक्युलर होती. म्हणजे मग रिझल्टंट ऑफ द फील्ड काय मिळतं आपल्याला, वेक्टर ऑफ ई आणि वेक्टर ऑफ ई बीची ॲक्टिंग ॲट अ पॉईंट पी. तर ही काय आहे, वेक्टर ऑफ ई अँड ई बी अलॉंग द इक्वेटोरियल लाईन अलॉंग द डायरेक्शन परपेंडिक्युलर. लेट्स सी अ फिगर 10.21b components of the field at point P. ओके, आता आपण काय कन्सिडर करतोय, कंपोनंट ऑफ द फील्ड ॲट पॉईंट पी. ओके, फिगर 1चा बी. तिथे बघा आपण एक्स वाय दोन ॲक्सिस कन्सिडर केलेले आहे आणि पॉईंट पी कन्सिडर केलेला आहे. म्हणजे त्या पॉईंट पी कंपोनंट ऑफ द फील्ड पॉईंट पी कन्सिडर करतोय, है ना. तर बघा एक्स आणि वायच्या पॉईंटमध्ये आपण पी कन्सिडर करतोय. तर पी पासून आपल्याला रिझल्टंट फील्ड काय मिळालेलं आहे, ई बी आणि ई ए. ही रिझल्टंट फील्ड ऑफ ड्यू टू द पॉईंट पी. तर ही एकमेकांना कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. तर बघा आपण कन्सिडर करू शकतो ना, एक्स आणि वायच्या डायरेक्शनमध्ये आपण पॉईंट पी कन्सिडर केलेला आहे. तर पॉईंट पी पासूनचा जी इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी ॲट अ बी पॉईंट आणि इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट ए म्हणजे ई ए आणि ई बी दोघांचा अँगल काय मिळतोय, थीटाचा अँगल. म्हणजे ई बी कॉस थीटा आणि ई ए कॉस थीटा, है ना. आपण म्हणू शकतो ना ई ए साइन थीटा आणि ई बी साइन थीटा. म्हणजे दोघांचा आपण कंपोनंट बघतोय पॉईंट फील्ड ॲट अ पॉईंट पीचा. आपण हे फिगर 1च्या बी वरून कन्सिडर करतोय. कन्सिडर फिगर 10.21b or 1.b. Let the y-axis coincide with the equator of the dipole x-axis will be parallel to the dipole axis as shown. The origin is at point P. ओके, आपण काय कन्सिडर करतोय की वाय ॲक्सिस ही कशाला कोइन्साइड होत होती, एक्स ॲक्सिसला, आहे ना. बघा एक्स आणि वाय ही कशी होती, तुम्हाला एकमेकांना एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ही कशी होती, एकमेकांना कोइन्साइड इक्वेटर होती, है ना. म्हणजे विल बी पॅरलल टू डायपोल ॲक्सिस. द ॲशॉन द ओरिजिन इज ॲट पॉईंट पी. The y component of EA and EB are EA sin theta and EB sin theta respectively, है ना. बघा आपल्याला y कंपोनंटमध्ये आपल्याला जी ई ए आणि ई बी ही काय मिळालेली होती आपल्याला, म्हणजे मिळालं होतं ना ई ए आणि ई बीचा वाय कंपोनंटवरती अँगल मिळत होतं तुम्हाला. तर मिळत होतं ना ई ए साइन थिटा आणि ई बी साइन थिटा. आपण हे फिगर 1च्या बी वरून म्हणू शकतो ना, they are equal in magnitude but opposite in direction and cancel each other. आपण काय म्हणतोय की याचा मॅग्नेट्यूड काय आहे, इक्वल आहे, है ना. ई ए आणि ई बीचा मॅग्नेट्यूड सेम आहे ना, फक्त यांची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. आपण याच्या पहिल्याच्या एक दोन स्लाइड पहिले बघा, आपण जे केस फर्स्टमध्ये डिस्कस केलेला होता, तर ई ए आणि ई बीची मॅग्नेट्यूड सेमच होती ना, 1/4πε0 ई एच्या मध्ये सुद्धा आणि ई बीमध्ये सुद्धा. तर याचा मॅग्नेट्यूड तर सेम आहे, पण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. म्हणजे हे एकमेकांना कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. देयर इज नो कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम देम टूवर्ड्स द रिझल्टंट. The x component of EA and EB are EA cos theta and EB cos theta. बघा आता एक्स कंपोनंटमध्ये सुद्धा ई ए आणि ई बी, बघा म्हणजे वाय कंपोनंटमध्ये सुद्धा आपण ई ए आणि ई बी, तिथे पण जे तुमचा अँगल होता तो ई ए कॉस थिटा आणि ई बी कॉस थिटा. म्हणजे एक्स कंपोनंट म्हणजे असं काही होतं का, आपण डायग्राममध्ये अशी बघितली होती का, फक्त वाय कंपोनंटमध्येच ती अँगल मिळत होतं, एक्स कंपोनंटवरती नाही. कारण की एक्स आणि वाय हे जे दोन ॲक्सिस होते, तर हे दोन्ही ॲक्सिस एकमेकांना काय आहे, कोइन्साइड आहे, है ना. तर म्हणजेच आपण जर वाय कंपोनंट्समध्ये ई ए साइन थिटा असेल आणि ई बी साइन थिटा असेल, तर एक्स कंपोनंटच्या ई ए आणि ई बीमध्ये सुद्धा काय मिळेल तुम्हाला, ई ए कॉस थिटा अँड ई बी कॉस थिटा.
दे आर ऑफ इक्वल मॅग्निट्यूड आर इन द सेम डायरेक्शन. बघा पण इथे जी तुमची एक्स कंपोनंटमध्ये काय म्हणतोय की यांचा मॅग्निट्यूड काय आहे, इक्वल आहे आणि डायरेक्शन पण कसा आहे, सेम आहे है ना. म्हणजे बघा पॅरलल लाईनमध्ये जी एक्समध्ये होती ती एक्समध्येच तुम्हाला काय मिळत होती बघा, वाय कंपोनंटमध्ये त्यांची डायरेक्शन बघा. डायग्राममध्ये तुम्ही वाटलंच तर पुन्हा ही व्हिडिओ पॉज करायची आणि काय करायचं, तुम्ही पुन्हा डायग्राममध्ये जायचं, डायग्रामची स्लाईड ओपन करायची आणि व्यवस्थित ती डायग्राम नोट करायची की डायग्राममध्ये वाय कंपोनंट्समध्ये काय आहे, त्याची डायरेक्शन कोणत्या अँगलनी चालली. ओके. आणि मग नंतर इकडे या स्लाइडमध्ये यायचं. तर बघा इथे जी एक्स कंपोनंट आहे तर ती एक्स कंपोनंटमध्ये काय असतं बघा, एक्स कंपोनंटमध्ये सुद्धा जी ई ए आणि ई बी काय आहे, म्हणजे ई ए कॉस थिटा आणि ई बी कॉस थिटा आहे, यांचा मॅग्निट्यूड पण काय आहे, इक्वल आहे आणि डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. Therefore, mode of vector of E equatorial is equals to EA cos theta plus EB cos theta. याला म्हणा इक्वेशन 2 है ना. तर बघा आपण काय म्हणतोय, सॉरी 1, या केसमध्ये 1च फर्स्ट आहे. आय थिंक माझ्या याच्यामध्ये थोडंसं बोलण्यामध्ये किंवा इक्वेशन्समध्ये मागे पुढे होत असेल, पण तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ लेक्चर्स अटेंड करत चालता, म्हणजे ऐकत असताना किंवा बघत असताना इक्वेशन कुठले काय आहे तर ते नोट करत चाल. एखाद्या वेळेस माझ्याकडून चुकून माझ्या लक्षात येत नसेल तर 1 कुठे 2 कुठे, एखाद्याच मी म्हणून पण देत असेल की इथं 1 आहे तिथे 2 आहे. जर याच्या पहिल्याच्या इक्वेशनमध्ये जर इक्वेशन आला असेल आणि आपण त्याला इक्वेशन 1 म्हटलं असेल तर हा इक्वेशन 2 असेल. ओके. तर तेवढं एक तुम्ही लक्ष ठेवत चला की कुठे इक्वेशन्स येत आहेत. ओके. तर याला म्हणा इक्वेशन 1 किंवा 2 जे असेल ते. बाय युझिंग इक्वेशन 10.25 अँड 10.26 आपण याचे पहिले जे इक्वेशन्स कन्सिडर केलेले ते 10.25 अँड 10.26 म्हणजे केस फर्स्टमध्ये. ओके. तर त्याच्यामध्ये आपण त्याचा इक्वेशन्स यूज करतोय. तर आपण काय म्हणतोय की मोड ऑफ वेक्टर ऑफ ई इक्वेटोरियल इज इक्वल्स टू 2EA cos थीटा है ना. म्हणजे तुम्हाला बघा 2 cos थीटा म्हणजे 2EA cos थीटा, कारण की एक्स आणि वाय कंपोनंटचे. आपण म्हणू शकतो ना की इज इक्वल्स टू 2 इंटू क्यू अपॉन 4 पाय ॲप्सिलॉन नॉट इंटू आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर इंटू 1 अपॉन एल अपॉन अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर इज इक्वल्स टू 2QL अपॉन 4 pi epsilon naught into in bracket r square plus l square whole bracket 3/2. If r greater than L then L square is very small compared to r square. ओके. म्हणजे जी L आहे ती greater than R आहे, म्हणजे L square काय आहे, व्हेरी स्मॉल आहे. कशाच्या कंपेअर, R squareच्या कंपेअर. Therefore mode of vector of E equatorial is equals to 1 upon 4 pi epsilon naught into T upon R square whole bracket 3/2 is equals to 1 upon 4 pi epsilon naught into T upon R cube. Equation 2. The direction of this field is along vector of P anti-parallel to vector of P as shown in figure 10.21C किंवा figure 1च्या C मध्ये. Let's see a diagram. 10.1चा C. Electric field at point P is anti-parallel to vector P. म्हणजे जी पॉइंट P आहे ती पॉइंट काय आहे, वेक्टर ऑफ P ची काय आहे, अँटी पॅरलल आहे है ना. तर बघा -Q आणि +Q आणि त्या जी तुमची पॉइंट P आहे त्याचा जे वेक्टर ऑफ म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इक्वेटोरियल लाईन, तर जी बघा वेक्टर ऑफ P आणि जी पॉइंट P आहे ती कशी दिसते तुम्हाला, अँटी पॅरलल आहे. कशी आहे ती, अँटी पॅरलल आहे. Comparing equation 10.28 and 10.24, we find that electric intensity at an axial point is twice
दॅट अ पॉइंट ऑन द इक्वेटोरियल पोझिशन, है ना. जी 10.28 आणि 10.24 ही जी इक्वेशन आहे, ही इक्वेशन आपण काय केली, फाइंड आउट केली. कशाची, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड एक्सेल पॉइंटची, है ना. म्हणजे ती ह्या जे पॉइंट होते ही कशी होती, इक्वेटोरियल पोझिशनमध्ये होती, lying at the same distance from the center of the dipole.